संविधानाच्या नंतर पाहू। सभापती महोदय, राज्यातले सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदार यांचे पद रद्द केले पाहिजे आणि विधान परिषद सुद्धा बरखास्त केली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। प्रशांत बंबच्या बापाचं संविधान नाही आहे, प्रशांत बंबच्या बापाचं संविधान नाही आहे आणि त्याच्या बापाचं विधानमंडळ नाही आहे। कोणाच्या मेहरबानीवर इथले विधान परिषदचे लोक निवडून आले का? कोण हा प्रशांत बंब? वारंवार शिक्षकांच्या संघटनेवर आग पाकड करण्याची ताकद कशी काय निर्माण झाली आहे? त्यांनी या संपूर्ण सभागृहाची माफी मागितली पाहिजे, नाहीतर आम्ही ही चर्चा होऊ देणार नाही। सभापती महोदय, कोण हा प्रशांत बंब? त्याच्यामुळे सरकारने त्याला समज दिली पाहिजे, त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे। आणि तरी मी या संपूर्ण या सभागृहाचा इतिहास सांगतो। विधान परिषदची निर्मिती काही विधानसभेमध्ये नाही झाली, विधान परिषद पहिले निर्माण झाली या देशामध्ये आणि नंतर विधानसभेची निर्मिती झाली। हे काही त्यांच्या बापाच्या भरोशावर नाही आहे। म्हणून या प्रशांत बंब सारख्या माणसाला त्याला समज दिली पाहिजे, त्याला व्यसन घातलं पाहिजे आणि त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे।